सकाळच्या गडबडीमध्ये मी चक्क उलटं शर्ट घालून मुलांना सोडायला गेले. केस गळतात म्हणून मी थोडेफार पर्याय करते घरामध्ये, ते शेअर करते. आणि इतकी धावपळ आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, टाईम कुठे जातोय काय जातोय काहीच कळत नाही. तर मंडळी, सकाळी उठून ना पहिला मी मुलांच्या टिफिनची तयारी केली. वैशूला आज आलू पराठा पाहिजे होता म्हणून आलू पराठा आधीच मी आलू नाही का कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी बॉईल करून ठेवले होते. तर ते आलू उकळून घेतलेले, एकीकडे चहा मस्तपैकी ठेवून घेतला, कारण सचिन मुलं आणि सगळं एकाच टायमाला असते. इतकी जम्बलिंग होते ना काय सांगू तुम्हाला. मला माहिती आहे तुमच्या सर्वांचा रुटीन सेम असाच काहीसा असतो. आपके लिए इंटरनेशनल थोडासा टाइम मागे पुढे होतो, नाही तर सचिननीच मुलांना ड्रॉप केला असतं स्कूलला, पण तो 7:30ला गेला. मुलांना जायचं असते 8 वाजता आणि अर्धा तास तो इतका वेळ थांबू शकत नाही. पटकन अंथरूण काढून घेतलं. वैशू सारखं म्हणते की आई 2 BHK घे 2 BHK, पण मला वाटतंय की अजून आमचं काहीच सेटलमेंट फिक्स नाही आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. आता ही बिल्डिंगसुद्धा रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे. कालच मला कळालं की 3 महिन्यानंतर ही बिल्डिंग नाही का खाली करायला सांगणार आहे. ते आणि एक वेगळ्याच लेवलचं टेन्शन आलं. कसं तरी शिवचरणचं आवरलं बाबा शेवटी. शिवा वेळ होतोय, चल लवकर. उलटा आहे. अरे आई उलटे आणि एका नाही का इकडं. ओके, बाय बाय करा सगळ्यांना. बाय बाय. या जागो पण. आई मला ऊन लागते, मी चष्मा नाही घातला असं सारखा शिवचरण म्हणत होता. आणि त्याला फायनली आता शाळेत नेऊन सोडते, कारण की ही वेळ खूपच जास्त कठीण असते. आणि त्यात मी उलटं शर्ट घातलं हे मला अजिबात कल्पना नव्हती. उतर जा. ओके बाय. मुलांना सोडून थोडीशी रताळे, आवळा आणि बनाना आणि बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या घेऊन आले. दूध बॅग घेऊन आले, कारण की माझं रोजचं सकाळचं ठरलेलं असतं आम्ही चहा अजिबात घेत नाही. मिल्कशेक किंवा दूध असंच काहीतरी घेते. तर पहिला मी दरवाजा वगैरे लावून घेत होते, तेव्हा लक्षात आलं की यार आपण जे शर्ट घातले ना ते उलटं घातल्याने मला इतकं विचित्र वाटलं ना. किती लोकांनी शाळेमध्ये पाहिलं असेल, मला इतकं हे झालं. पण म्हटलं जाऊ दे, शेवटी मी आई आहे आणि ह्या चुका होणारच, कारण सकाळची गडबड खूप जास्त असते. त्यानंतर आले फायनली 8:30 पावणे 9च्या दरम्यान दिवसाचा पहिला जो म्हणतो ना आपण चहा, तसंच माझा पहिला घास गोट घेतला मिल्कशेकचा. त्यानंतर जे काही किचन कट्ट्यावरती घाण झाली होती ना ती सगळी आवरून घेत होते. सिलेंडरचा विषय काय झाला मी सांगू काय, तर सिलेंडर मी बुक करायला गेले होते, तर आमचं नाही का हे झालं आहे, ब्लॉक झालं आहे आमचं वडगाव शेरीमधलंच होतं आधीचं सुद्धा. तर आता माझं सिलेंडर कधी पण जाईल काहीच सांगता येत नाही. तर विचारलं एकाला HP सिलेंडर देता का, तर ते मला बोलले की 3200 रुपये लागतील. तर आता मला कळत नाही की खरंच 3200 रुपये देऊ का सिलेंडर येण्याची वाट बघू, कारण भाकरी वगैरे करायच्या असतात पण ते भाकरी काय इंडक्शनवर होत नाही. तर तुम्ही सजेस्ट करा मला प्लीज, काय करू, घेऊन टाकू का 3200 रुपयात. त्यानंतर इथे कांद्याचा रस काढून घेते आहे, कारण की मला ना केसांना लावायचं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये केसांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. खूप जास्त हेअरफॉल वाढला आहे, भयानक. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आहे, कारण की काय सुट्ट्यांमध्ये इकडं तिकडं हे त्या बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच पाणी, बराच शॅम्पू चेंज झाला आहे. तर आता हे घरामध्ये काही ऑइल आहे जे मिक्स केलेलं आहे, त्यानंतर ऑलिव्ह ऑइल मिक्स केलेलं आहे, ते सगळं टाकलं आणि केसांना लावून घेते. भयानक प्रमाणामध्ये हेअर थिनिंग पण झाली आहे. मला लक्ष देत नाही आहे, पण आता लक्ष देईल, इथून पुढं जरा काळजी घेईल असं मी नेहमीच म्हणते, पण होत नाही. लेट्स सी कुठपर्यंत शक्य आहे. त्यानंतर केसावरती बांधून घेतले, कारण की लगेचच बघा एवढा वेळ कसा निघून गेला काहीच कळालं नाही. 12 वाजले आणि 12 वाजता मला शिवचरणला पिकअप करायचं असते. इतका वेळ 8:30 नंतर 12 कधी वाजले मला काहीच कळालं नाही. हाय का
घरी आल्यानंतर मला कळालं की सचिन माझ्या आधीच आलेला आहे 12:30च्या दरम्यान. ब्रेक ड्युटी होती आणि त्याने कार धुवायला घेतली आहे. त्याला गावी जायचं आहे 2 दिवसासाठी, त्याचं काहीतरी काम आहे ऑफिसचं, तर त्यानिमित्ताने. पण आता कार इथेच असणार आहे, तर म्हटलं की चला वेळ आहे, लवकर आलो आहे तर कार स्वच्छ करून घेतो, कारण की कार येणार लय लवकर धूळ वगैरे लागते. आणि आता काय अगारोचं आपल्याकडं वॉशर प्रेशर आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. त्यानंतर मला ना स्वतःच्या डाएटमध्ये काही गोष्टी इन्क्लूड करायच्या आहे. स्टीम व्हेजिटेबल, तर ब्रेकफास्टसाठी मी ना ह्या गोष्टी खात असते असं नाही आहे, पण मी चालू करणार आहे. म्हणजे खरंच यार हेल्थ कॉन्शियस असायला पाहिजे माणसाने. आणि ना माझ्याकडे हे स्टीमर आहे, त्यामुळं मी याच्यामध्ये एकदम व्यवस्थित स्टीम करू शकते. अगारो रेजन्सीचा मल्टीपर्पज हे स्टीमर आहे, ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी करते. तुम्हाला माहीत आहे, मी गेल्या किती दिवसापासून तुम्हाला दाखवते आहे. चहा पण करते, दूध करते, मॅगी करते, मोमो स्टीम करू शकते, भात बनवू शकते, आमटीला फोडणी देऊ शकते, बऱ्याच गोष्टी होतात. तर जोपर्यंत गॅस नाही तोपर्यंत ह्या छोट्या मोठ्या ज्या ॲडिशनल गोष्टी आहेत ना, ह्या याच्यातच करत असते मी. रताळी घेतलं आहे, गाजर घेतलं आहे आणि आवळा घेतला आहे. हे सगळं आहे ना थोड्या प्रमाणामध्ये, कारण की एकाच दिवशी सगळंच खायचं नाही आहे, थोडं थोडं स्टार्ट करणार आहे, कारण की सवय नाही ना शरीराला अजून, एवढी काय सवय नाही आहे हे असलं काय खायची. पण लेट्स सी, थोडी सवय लावावी लागणार आहे. थोडेसे कडधान्य वगैरे पण म्हटलं चालू करावी, ड्रायफ्रूट्स पण चालू करावी म्हटलं. सगळं घरात आहे पण खायला वेळ नाही अजिबात. सगळा दिवस माझा कसा निघून जातो कायच कळत नाही. तर एकीकडे माझे व्हेजिटेबल स्टीम होऊन झालेले आहेत. ऑटोमॅटिक हे बटन बंद होतं जर पाणी कमी झालं तर, पण मी याच्यामध्ये 2 टेम्परेचर सेटिंग आहे ज्या आपण करू शकतो आहे, हाय आणि मीडियम. तर ते केलं मी. त्यानंतर मी खाऊन घेतलं, तर पहिला घास मी आवळ्याचाच घेतला. तर बरं, ह्या प्रोडक्टची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकताय, खूप भारी आहे. त्यानंतर आवळा खाल्ला ना तर मला इतकं विचित्र वाटलं, माझ्या तोंडाची चव मी काय सांगू तुम्हाला. पण ठीक आहे, थोडंसं मीठ त्याच्यामध्ये स्प्रिंकल केलं आणि म्हटलं नाही थोडंसं असं हे टेस्ट करावीच लागणार आहे, त्याला काय ऑप्शन नाही आहे. सगळं चांगलं चमचमीत खाऊन थोडी ना चालतं आहे. हेल्थसाठी थोडेसे स्टीम, थोडेसे सॅलड वगैरे ह्या गोष्टी खाणं खरंच गरजेचं आहे. आणि मला वाटते की आता 33 वर्षाची मी आहे, तर 40व्या वर्षापर्यंत तर माझं काहीच राहणार नाही, ज्या लेवलला मी दुर्लक्ष करते स्वतःकडे. पण मला वाटते की हेल्थ जर्नी आता व्यवस्थित चालू करायला पाहिजे. त्यानंतर पराठ्याचं सारण ठेवलं होतं, कारण की सचिनला पण आलू पराठा खूप आवडतो, पण त्याला ना त्याच्यामध्ये थोडेसे कांदा टाकायला लागते. तर मी मुलांना कांदा टाकला नव्हता, मी सचिनसाठी एकदम बारीक फाईन चॉप असा कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर, थोडासा मॅगी मसाला घालून मस्तपैकी असं आलू पराठा त्याच्यासाठी केला. तांदळाचं पीठ लावलं होतं म्हणून ते थोडंसं काळपट झालं आहे. लगेचच जेवण करून पुन्हा वैशूला पिकअप करायची वेळ आली 3 वाजता. बाप रे, पिकअप ड्रॉप करत करत माझा अख्खा दिवस असा जातो. आणि सगळे म्हणतात की ताई तू व्लॉग का करत नाही, कसा व्लॉग करू, मला खरंच कळत नाही आहे. अगदी असा वेळ माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका निघून जातो ना, की मला अक्षरशः असं वाटतं की यार जर असंच चालू राहिलं तर कसं होणार आहे. आणि लगेच संध्याकाळी 4 वाजता सचिनसुद्धा त्याच्या ऑफिसला गेला. चलो बाय. मैंने एक्सपेक्ट नहीं किया था ये तो बस सभी के पुराने फोटोज है, अभी मैं निकाल रहा हूँ, वापस रखना पड़ेगा नहीं तो उसको डाल जाएगा।